छोटू ढोके, पंकज कुर्ले, अनंत शिरसेकर, गणेश जेटे, प्रीतम ढोके या सर्वांच्या या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. आम्ही सर्वांचे या ठिकाणी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. अविनाश गावकर आपण पाहतोय स्क्रीनवरती त्या ठिकाणी ही क्रीडा स्पर्धा संपन्न करण्यासाठी सकाळपासून बसलेले आहेत. राकेश पारकर हे खास आज सकाळी दाखल झालेत ही क्रीडा स्पर्धा संपन्न करण्यासाठी खास गावावरून. आमच्या मंडळाचे ते या ठिकाणी सदस्य आहेत. नवज्योत मित्र मंडळाचे एक खेळाडू आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेत. धन्यवाद. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या प्लीज. विनंती आहे कॅप्टनला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामन्याला त्वरित सुरुवात करा. दोन्ही पंच मैदानामध्ये चाललेत. सलामीची जोडी सुद्धा मैदानात गेली आहे. प्लीज सामन्याला सुरुवात करा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. समालोचक या ठिकाणी सन्माननीय कॉमेंटेटरचं नाव काय रे? ते कॉमेंटेटर कोण आहे? कॉमेंटेटर कोण नाव काय आहे? चार्जिंग मध्ये आहे का? धन्यवाद. जातोय पुढील मॅचच्या दिशेने. चॅम्पियन ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये काय सामने आपल्याला पाहायला मिळालेत. आणि हा जो सामना रंगतोय तो मात्र 4 षटकांचा असेल. आपण याची नोंद घ्या. हे 4 षटक हाताळत असताना आपल्याला 4 फ्रेश बॉलर यूज करायचे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच नियमावलीप्रमाणे ही देखील मॅच खेळवली जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. येस, वायकेवाडी या संघाचा प्लेयर आलेला आहे. अपोजिट संघ रामेश्वर असलदे आपला देखील प्लेयर पाठवा प्लीज. किंवा 5 धावांची पेनल्टी आपल्याला दिली जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन समिती खूप सारी मेहनत घेतलीये. गेले 3 ते 4 महिने आम्हाला ही स्पर्धा आमच्या समाजासाठी यशस्वीरित्या संपन्न करायची आणि म्हणूनच की काय सुभाषजी नरे अध्यक्ष, त्याचप्रमाणे संकेत जेटे सेक्रेटरी, हरेश लोके खजिनदार, नवनाथजी गावकर साहेब, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रताप जेटे, संकेत जेटे आणि संपूर्ण सहकारी खूप सारी मेहनत घेतली आयोजन समितीने. हर्षल लोके हे खूप सारी मेहनत घेतात. ते सर्व सदस्य आमच्या या गावडे युवा प्रतिष्ठानचे. चला येस, लेट्स प्ले गेम ऑन. 4 षटकांची मॅच. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. शिवराम आणि यश. पहिलाच बॉल चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 आपण पाहतोय मुन्ना. बसा ना, आहे ना खुर्ची. बसा ना. आणि आपण पाहतोय गणेश लीलाचा वंडर बॉय प्रथमेश हडकर हे देखील क्रिकेटचा आनंद घेताना या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या पुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश हडकर पुन्हा पुढचा बॉल यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल, नो बॉल. यस, थ्रो गोलंदाजी आढळली गेली आहे पंचांना. बरोबर डिसिजन दिलाय पंचांच्या माध्यमातून. नो बॉलची पेनल्टी 5 धावा आणि नो बॉलचा 1 रन म्हणजेच एकूण 6 धावा. आणि हा गोलंदाज मात्र गोलंदाजी करू शकणार नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अशा प्रत्येक नियमांचं पालन करून ही स्पर्धा खेळवली जाते. एक वेगळ्या स्तरावरील हे क्रिकेट आपण पाहतोय. मॅच ऑफिशियल्स महेश चेनवणकर, महेशजी मकवाना आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर अमित गोलतकर असे 3 मॅच ऑफिशियल्स. 30 ते 25 वर्ष आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी क्रिकेट खेळलं, त्यांनी क्रिकेट पाहिलं, त्यांनी क्रिकेटचा अभ्यास केला. आणि आज मात्र आपण पाहतोय तेच पंच आपण पाहतोय मॅच ऑफिशियल्स म्हणून या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळतायत. प्रत्येक बॉलवर त्यांची देखील करडी नजर आहे. पुढचा बॉल समोर उडवलाय. चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वन बाउंड चेंडू चाललाय सीमारेषा पार.
राज कपूर मेमोरियल ट्रॉफी या ट्रॉफी मध्ये जर आपण पाहिलं तर महेश मकवाना दोनच धावा आहेत. पुढचा बॉल उडवलाय, चांगला फटका पाहायला जरूर मिळाला. बॉलला पाठवले पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 14 या आकड्यावर. चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही स्पर्धा गोलंदाजीसाठी आलेत नवीन गोलंदाज प्रसाद रावले. चांगला बॉल पंचांकडे लाऊड अपील केली आहे जरूर. येस, अपील उचलून धरली आहे पंचांनी आणि म्हणूनच ही काय पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 15 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1 मधील पॉवर प्लेचं पहिलं षटक. शेवटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण बॉलला पाठवलंय आणि जर आपण पाहिलं तर बॉल गेलाय देखील सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. फलंदाज जर आपण पाहिलं तर अमयच्या बॅट मधून म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेत धाव फलकावरती 19. एक गडी बाद.
ऋषिकेश पहिलाच बॉल बॅकफूट वरती येऊन ढकलले बॉलला. बॉल गेलाय गोशंकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 20 या आकड्यावर. चांगला बॉल पाहायला मिळाला ऋषिकेशच्या माध्यमातून हाताळलेला. यावेळेला सोडून दिलाय हा बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 21 या आकड्यावर. मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत असताना यस आलेत आणि झेल त्यांनी पकडलाय आणि पहिली विकेट म्हणजे जर आपण पाहिलं तर या षटकातील हो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळते. प्रणव डांबरे आलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 21 या आकड्यावर. 3 चेंडू अखेरीस 21 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल बिग हिट, मोठा फटका पाहायला मिळालाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पार 4 धाबांसाठी. यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये ढकललंय बॉलला. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 26 या आकड्यावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक या षटकातील. शेवटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वतः बॉलच्या खाली यस अंदाज घेत असताना झेल त्यांनी पकडलाय शेवटच्या क्षणाला आणि म्हणूनच ही विपुल आलेत नवीन गोलंदाज. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 हाताळण्यासाठी आणि त्याच्या पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाबांचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. तेजस. यावेळेला देखील आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने. तोपर्यंत आणखीन एक धाव घेतली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 29 या आकड्यावर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय पण पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 या आकड्यावर. पुढचा बॉल हा बॉल देखील सोडून दिलाय. पुन्हा एकदा पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव. 31 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पुढचा बॉल बॅकफुट वरती येऊन पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली जाईलच आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 32 या आकड्यावर. अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या डावातील 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यस पुन्हा एकदा बॅकफुट वरती येऊन मोठा फटका खेळलाय. जरूर बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 33 या आकड्यावर. पुढे येऊन उडवलाय बॉलला. हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस वन हँडेड कॅच. अफलातून झेल पकडलाय. ती 33. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. रोहित. रोहितसाठी मोठा फटका आल्या आल्या. वन शॉट. बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. रोहित नंतर पण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 39 आणि 4 गडी माघारी परतलेत. म्हणजेच अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील.
आणि जर आपण पाहिलं तर हा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 40. षटक क्रमांक 4 चा खेळ. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. 40 धावा धावफलकावरती झाल्यात आतापर्यंत. पुढचा बॉल स्लोअर वन पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील जरूर केली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सर महेश शेनवणकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अमित गुलतकर. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सर महेश मकवाना. असे 3 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत. माझ्या समवेत समालोचन कक्षामध्ये गुणलेखक म्हणून आमचे मित्र रुपेश सुर्वे, त्याचप्रमाणे टोटल स्पोर्ट्सची संपूर्ण टेक्निकल टीम एका कॅमेऱ्यासह या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्यासाठी सज्ज आहे. या सगळ्यांचं सहर्ष स्वागत असेल चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये. ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय आणि धाव पूर्ण देखील केली आहे. एकूण 3च धावा काउंट केल्या जातील. बरोबर डिसिजन दिले पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 43. पुढचा बॉल चांगला हाताळलाय. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. चांगला झेल पकडलाय जरूर यष्टीरक्षकाने आणि फलंदाज मात्र माघारी परतलाय. विकेट आली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आदित्य आलेत. सोडून दिलाय आदित्यने हा बॉल. पंचांचा इशारा काय येईल? यस, आलाय त्यांचा इशारा. वाईड बॉल. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज आदित्य माघारी परतलाय. विकेट आणखीन एक धावपच्या स्वरूपात फलंदाज बाद. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. अंकेश. ओहो, मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मधून बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 46 या आकड्यावर. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. षट क्रमांक 4 मधील म्हणजेच पहिल्या डावातील. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 47 धावा ही सर्वोच्च धावसंख्या रचली गेली आहे. ह्याच संघाने ही धावसंख्या रचली आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती 47. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय.
अलॉंग विथ द कार्पेट फटका चांगला आहे. तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव. माय गॉड! एकूण 3 धावा पंचांनी घोषित केल्या आहेत. 3-3 दिले. 3 नाही लावलेले. तो हे नाही झाला क्रॉस. एकूण 3 धावा पंचांनी घोषित केल्या शेवटच्या बॉलवरती. म्हणजे की काय या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 50. म्हणजेच जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 51 धावांची गरज असेल. ती म्हणजे टीम रामेश्वर 11. चला नेक्स्ट मॅच टॉस. कुठली मॅच? हॅलो, यानंतर जो सामना होणार आहे थँक यू डीजे. नरे पार्क बॉईज विरुद्ध चिंदर चिंदर विरुद्ध नरे पार्क बॉईज दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. चिंदर विरुद्ध नरे पार्क बॉईज प्लीज आपण नाणेफेकीसाठी या. चिंदर विरुद्ध नरे पार्क बॉईज प्लीज या आपण नाणेफेक लगेच करून घ्यायची आहे. साठी यायचंय. नरे पार्क बॉईज विरुद्ध नरे पार्क बॉईज विरुद्ध चिंदर प्लीज या. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल. हा सामना सुरू होण्यापूर्वी आपल्याला नाणेफेक करायची आहे. प्लीज आपण या. नाणेफेक संकेत जेठे नाणेफेक करून घ्या. ओमकार जेठे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. आमच्या समाजाचे आणि मंडळाचे कार्यकर्ते आहेत ओमकारजी जेठे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केली जाते. चिंदर विरुद्ध नरे पार्क बॉईज या दोन संघांमध्ये नाणेफेक होते. ओमकार जेठे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही नाणेफेक केली जाते. ICICI लोंबार्ड या कंपनीमध्ये कार्यरत असलेले ओमकार जेठे यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाते. नरे पार्क बॉईज हा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. आपण आपलं प्रथमेश हडकर गणेश गल्लीचा या ठिकाणी गणेश लिलाचा वंडर बॉय या ठिकाणी प्रथमेश हडकर आपल्याला पाहायला मिळेल. आपला या ठिकाणी निर्णय कळवा प्रथमेश प्लीज. आणि दरम्यान पंचांचा इशारा मिळतोय. सामन्याला सुरुवात होते. धन्यवाद. पहिलाच बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. यश आहे गोलंदाजीसाठी. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर ऋषिकेश आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय संकेत ही जोडी मैदानामध्ये आली आहे. ओहो मोठा फटका खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी आणि वन बाउंड चेंडू फरार 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 4 धावा चौकार डीजे. थँक्यू.
पुढचा बॉल यावेळेला पिचिंग झाला थोडासा खाली राहिलेला हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 4 या आकड्यावर. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील का? प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षकाने आणि तोपर्यंत बॉल जर आपण पाहिलं तर गोशंकी क्षेत्रामध्ये गेलाय एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 5 या आकड्यावर. 51 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नरे पार्क बॉईज या संघाने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच पुढचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का बॉल पर्यंत? यस, मिड ऑफ मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला आणि आणखीन एक विकेट आली. नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये प्रसाद रावले. आज फलंदाजी करावी लागेल प्रसाद तुम्हाला देखील कारण 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. थँक यू डीजे. नेक्स्ट मॅच गणेश लीलाचा वंडर बॉय म्हणजेच प्रथमेश हडकर या संघाचं नेतृत्व करत असताना टॉस जिंकला आणि टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. यस, आणखीन एक विकेट आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. प्रसाद यांची खेळी देखील संपुष्टात. आणि आपण जर पाहिलं तर नेक्स्ट मॅच हा सामना चालू होण्यापूर्वीच बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय प्रथमेश हडकर यांच्यावरती. कारण प्रथमेश हडकर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फलंदाजीसाठी आले आणि त्यांनी फलंदाजी केली आणि फलंदाजी करत असताना जितके चौकार ठोकणार त्या प्रत्येक चौकारासाठी ₹1001 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. महेश चेनवणकर आणि दुर्गेश लोके यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे प्रथमेश हडकर यांना. खेळाडूचे खूप सारे चाहते आहेत याच मैदानामध्ये. त्याचा खेळ पाहण्यासाठी हे सर्व चाहते आज मात्र मैदानामध्ये आलेत. आम्हाला प्रथमेशची फलंदाजी पाहायची आहे. आज डेब्यू मॅच आहे आणि डेब्यू मॅच मध्येच त्यांना कर्णधार म्हणून या मॅच मध्ये नॅशनल आपल्याला पाहायला मिळणार आहोत. म्हणजे आजच पहिला सामना असं हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं असेल. पहिल्याच सामन्यामध्ये कर्णधार म्हणून मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळणार आहेत प्रथमेश. जातोय चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 6 या आकड्यावर. धावा करायचे चॅम्पियन ट्रॉफी 2024. नेक्स्ट मॅच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल हवेमध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत आणखी 2 धावा पूर्ण देखील केल्यात.
पुढचा बॉल यावेळेला सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा पाहण्यासाठी आमचे मित्र प्रसाद तोरसकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल चॅम्पियन ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये. हे सर्वच क्रिकेटचे चाहते आज मात्र वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहतात ही स्पर्धा पाहण्यासाठी. कारण क्रिकेटवरचं प्रेम आहे. आम्हाला हे सामने पाहायचे आहेत. आम्हाला ही चॅम्पियन ट्रॉफी पाहायची आहे. म्हणूनच की काय हे सर्वच क्रिकेटचे चाहते आवर्जून उपस्थित राहतात या ऐतिहासिक भिवाजीराव हंडारे पार्क मैदानामध्ये. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 11 या आकड्यावर. 51 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. नेक्स्ट बॉल पुढे येऊन आला खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली यस झेल त्याने पकडलाय चांगला झेल आणि म्हणून नवीन फलंदाज आलाय बरोबर बॉल हाताळलाय गोलंदाजाने. बरोबर नाकाच्या समोरून अगदी घासून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय गोलंदाजाच्या माध्यमातून. दीप हे दुसरं षटक हाताळत आहेत. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी आणखी 40 धावांची गरज. पुढचा बॉल उडवलाय हवेमध्ये आहे हा देखील बॉल क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत बॉल पर्यंत तोपर्यंत आणखीन 2 धावा धावून देखील पूर्ण केल्यात. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 या आकड्यावर. तेजस गोलंदाजीसाठी आलेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 12 बॉल आणि 38 धावांची गरज. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. धाव जर आपण पाहिली तर पूर्ण देखील केली आहे. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. मॅचचं समीकरण 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 37 धावांची गरज आहे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम म्हणूनच की काय या 11 मध्ये 37 धावा कराव्या लागतील. चांगला बॉल पाहायला मिळालाय. वेगवान चेंडू होता. यावेळेला देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 10 मध्ये आता 37 धावांची गरज आहे. पुढचा बॉल उडवलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 16 या आकड्यावर. पुढचा बॉल समोर चांगला फटका. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर अडवलाय फॉलो थ्रू मध्ये आणि आणखीन एक विकेट. फलंदाज धावबादच्या स्वरूपात आऊट.
चैतन्य आलेत नवीन फलंदाज. हो, यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. त्याच्याकडून चूक पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. आणि तोपर्यंत 2 धावा. त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या आता आपण पाहिले तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 19 या आकड्यावर. म्हणजेच 3 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय. 19 धावा धावफलकावरती झाल्यात. चा बॉल यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर पॉइंट मध्ये ढकललेला हा फटका. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. तरी पण बॉईज आपण रेडी राहायचंय. त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 23. आतमध्ये येऊ दे ना. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. एक धाव घेतली जरूर. पण हा सामना मात्र जिंकलेला आहे. तो म्हणजे टीम साई कृपा वाळकेवाडी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन साई कृपा वाळकेवाडी. हळद टीम रामेश्वर 11.